नमस्कार. तर तुमचं मिस मंगल्स किचन या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय अगदी गावरान पद्धतीने आणि महाराष्ट्रीयन स्टाईल असं काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि झणझणीत अशी काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मी इथे अशा प्रकारे पावशेर असे वांगे घेतलेले आहेत. छोटे छोटे वांगे आहेत. तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते तुम्ही घेतले तरीही चालेल. अशा प्रकारे सुरुवातीला थोडेसे देठाला कट करून घ्यायचे आणि पाठीमागच्या साईडने म्हणजे 2 काप टाकून घ्यायचे. 4 भागामध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आतमध्ये स्वच्छ आहे की नाही ते पाहून घ्यायचं, किडलेलं वगैरे. आणि कट करून मी इथे मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. अर्धा लिटर पाण्यामध्ये आपण मीठ टाकून ते वांगी त्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत. वाटणाला सुरुवात करतोय. तर आपण इथे घेतलेले आहे 2 चमचे भरून असं तीळ आणि ते छान असे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ भाजले, बाजूला काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे खोबरं. 2 ते 3 चमचे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपण इथे 3 चमचे असं खोबरं घेतलेलं आहे. ते देखील छान खरपूस भाजून घेऊया. काळ्या मसाल्यातलं भाजी बनवतो त्यामुळे वाटण थोडंसं असं कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बरं का. तर खोबरं भाजलेलं आहे, काढून घेऊया. त्यानंतर एक मोठा चमचा भरून धने घेतलेले आहेत. तेल टाकून ते देखील छान खरपूस असे भाजून घेऊया. अगदीच तुम्ही खोबरं आणि कांदा डायरेक्ट गॅसवर भाजून घेतला जाळीवर ठेवून, त्यासोबत मिरची देखील ठेवून भाजून घेतली तरीही चालेल. पण मी इथे डायरेक्ट गॅसवर न भाजवता अशा प्रकारे कढईमध्ये परतवून घेणार आहे. त्यानंतर एक मोठा असा कांदा घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे थोडासा काळपट होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, जेणेकरून काळ्या मसाल्यातलं वांगं हे काळ्या मसाल्यातलं असल्यासारखं दिसलं पाहिजे. आणि हो, चव तर अगदी भन्नाट येतेच बरं का. त्यानंतर एक गड्डी असा लसूण आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे. हे भाजून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे आपण थंड करून घेऊया. वाटण थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे वांगी देखील पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही भाजी किती करणार आहात त्यानुसार, आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस भाजी बनवल्यानंतर वांगं खातो तर त्याला देखील छान मिठाची चव लागली जाते यासाठी. तर आपण इथे अशाच प्रकारे वांगे सगळी भरून घेतलेले आहेत. त्यानंतर ठेवूया गॅसवर कढाई आणि त्यामध्ये आपण हे वांगे टाकून घेऊया. सुरुवातीला मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि लगेच वांगे टाकून घेतलेले आहेत. तर आपण इथे वांगे तेलामध्ये परतवून घेणार आहोत. अगदी सुरुवातीला आपण लसूण परतवून घेतला तर वांगे परतून घेताना तो अगदी करपून जातो, त्यामुळे मी लगेच इथे वांगे टाकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे अगदी छान वांग्याची चव लागते आणि मिठाचं पाणी होऊन देखील त्यामध्ये उतरतं, त्यामुळे अगदी खरपूस असे खायला लागतात. वाटण थोडं थोडं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे. परत मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते देखील टाकून घेतलं. तर मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे गरम मसाला, अगदी अर्धा चमचा आपण इथे बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा मी इथे, अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी हळद आणि त्यानंतर अंबारी मसाला मी इथे टाकून घेतलेला आहे. अगदी तुम्ही घरगुती मसाला टाकून घेतला तरीही चालेल. हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण देणारच आहे. त्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचं. छान वाटणाने कढाई सोडली की मग त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. वांगी छोटी छोटी आहेत आणि सुरुवातीला परतवून देखील घेतलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही. तर हे 2 ते 3 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपली इथे वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि तरी म्हणाल तर अगदी छान अशी तर्री देखील आलेली आहे. तर तुम्हाला आपला हा काळ्या मसाल्यातील वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला आपली रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.